विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे रविचंद्र अश्विन यांनी रिटायरमेंट घेतली होती अशी न्यूज आपण ऐकलेली आहे। त्यानंतर आज एक न्यूज आलेली आहे, पीएम नरेंद्र मोदी यांनी रविचंद्र अश्विन यांच्या रिटायरमेंटवर पत्र लिहिलेलं आहे व त्यांची कौशल्य व त्यांच्या योगदानाची स्तुती देखील त्या लेटरमध्ये केलेली आहे। आता पीएम नरेंद्र मोदींनी यावर पत्र लिहिले आहे म्हणून हे करंटच्या अनुषंगाने आपल्यासाठी खूप हॉट करंट अफेअर टॉपिक बनते आणि यावर आपल्याला काय जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तर जर तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास करत असाल किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता पहिले तर क्वेश्चन विचारू शकतात की भारताचा प्रमुख ऑफ स्पिनर रविचंद्र अश्विन हा बॉलर कोणता होता, तर ऑफ स्पिनर बॉलर होता, प्रमुख ऑफ स्पिनर बॉलर होता। ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय कसोटीतून क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती जाहीर केली आणि ब्रिस्बेनमध्ये कुठे निवृत्ती घेतली तर ब्रिस्बेनमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या सामन्यामध्ये शेवटच्या दिवशी त्याने निवृत्ती जाहीर केली। ब्रिस्बेनमध्ये हे इम्पॉर्टंट आहे की ऑस्ट्रेलियामध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली, त्यासोबतच ब्रिस्बेनमध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली। आपल्या तिसऱ्या कसोटीच्या सामन्यादरम्यान शेवटच्या दिवशी म्हणजे 5व्या दिवशी त्याने ही निवृत्ती जाहीर केली, हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे। त्यानंतर त्याची अचिव्हमेंट्स व कामगिरी त्याची कशी होती ते आपण बघूयात। तर टोटल 106 टेस्ट मॅच तो खेळला आहे आणि त्याच्यातनी 537 विकेट्स त्याने घेतलेले आहे आणि त्याची प्रसिद्ध कॅरम बॉलसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि खूप त्याची विशेषता आहे कॅरम बॉल, हे पण प्रश्न येऊ शकतात। त्यानंतर आपण त्याच्या करिअरबद्दल बोलू तर टोटल वर्ष त्याने 14 वर्ष आपल्या आयुष्याचे भारतीय क्रिकेटमध्ये योगदान दिले आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर तो 14 वर्ष भारताचे प्रतिनिधित्व केले आणि अनेक सामन्यांमध्ये भारताला सिंगल हँडेडली विजय देखील मिळवून दिला। मग पीएम नरेंद्र मोदी यांचे लेटरमध्ये त्यांनी सांगितलेले आहे क्रिकेटमध्ये योगदानाचे व आदित्य गोलंदाजाचे कौशल्य व कौतुक केलेले आहे। त्यानंतर पीएम नरेंद्र मोदींनी त्याची क्षमता व कसोटी क्रिकेटमधील प्रभावी कामगिरीची दखल देखील घेतली आणि चाहत्यांच्या असलेल्या भावनिक दुवा देखील अधोरेखित केल्या। या सर्व गोष्टी आजच्या घडामोडीमध्ये घडलेल्या आहे आणि पीएम नरेंद्र मोदींचं लेटर देखील दिलं आहे। जर तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास करत असाल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।